नोकरीपेक्षा असं मी कंपॅरिझन नाही करणार, पण स्वतःचा बिझनेस असेल तर स्वतः मराठी माणूस उतरला तर आपण आपलं काहीतरी स्वतः देऊ शकतो, हे आपलं एक इच्छा असते. ते मी करतोय. बघूया आता वडिलांच्या आशीर्वादाने. मेकॅनिकलचं शिक्षण पूर्ण केलं, नंतर BM, पण ओढ मात्र व्यवसायाकडेच. काही वर्ष त्यानं कॅफेमध्ये मॅनेजर पदासाठी कामही केलं, पण स्वतःचं काहीतरी करून दाखवण्याची जिद्द त्याला गप्प बसू देत नव्हती. शेवटी त्याने नोकरी सोडली आणि वडिलांच्या पाठिंब्यानं स्वतःचं मिनी कॅफे सुरू केलं. कुणाल परब असं या मुलाचं नाव. त्यानं नोकरी सोडली आणि स्वतःचा फूड व्यवसाय सुरू करायचा ठरवला. कुणाल हा एक स्वतः खवय्या आहे, त्यामुळे फूडमध्येच त्याला काहीतरी सुरू करायचं होतं. अखेर वडिलांच्या मदतीनं त्यानं छोटंसं कॅफे सुरू केलं. कुणालने प्रत्येक पदार्थाची किंमत अवघ्या 30 रुपयांपासून ठेवली, कारण लोकांना स्वस्तात मस्त पदार्थ खाऊ घालण्याची त्याची इच्छा होती. नोकरी आणि व्यवसायात तुलना करायची नाहीये, पण व्यवसायात आपण आपलं खूप काही करू शकतो. आणि जर मराठी माणसाने ठरवलं की व्यवसायात उतरायचं तर तो कमालच करू शकतो, असं कुणालचं म्हणणं आहे. तर पाहूयात त्याचा नोकरी ते स्वतःचा कॅफे हा प्रवास नेमका कसा होता ते. कॅफे हा आम्ही दिवाळीपासून 10 तारखेपासून मी चालू केला, या दिवाळीला यावर्षी. नाही म्हणता एक 3 ते 3.5 महिने झाले असतील माझ्या कॅफेला खोलून. आणि मिनी पॉकेट ह्याची एक कॉन्सेप्ट अशी आहे की मिनी शॉर्ट पॉकेटमध्ये माणसं आपल्याकडे जेवून गेली पाहिजे, असं आपली कॉन्सेप्ट आहे. त्यामुळे आपण काही स्ट्रीट फूड चालू केलं आहे. सिटी निवडलेल्या आहेत, काही गोवा, मुंबई, डोंबिवली, त्यामध्ये पुणा, अशा काही सिटी मला आवडतात जे मी फिरलो. त्यामुळे मला एक कुठेतरी इच्छा होती की तिकडे काही स्ट्रीट फूड डोंबिवलीमध्ये चालू करावं, जे मी आता चालू केलं आहे. आता बघूया, पप्पा माझ्या पार्टनर्स आहे, तर कसं होतं बघू. गोवन रोस ऑमलेट पाव, चिकन खिमा पाव, बादशाह पॅटीस आणि मॅगी भेल डोंबिवलीमध्ये खूप छान प्रतिसाद आहे. चाट म्हणून मॅगी भेल, त्याच्यामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज जात आहे, बादशाह पॅटीस जात आहे. लिटरली गोवन रोस ऑमलेट पाव खायला नाही म्हणता आता कल्याण डोंबिवलीमधून लांब म्हणजे पलावा, कल्याणमधून शिवाजी पुतळा, तिथून माणसं लिटरली पोळी पाव विचारायला येतात. आता बघूया कसा रिस्पॉन्स अजून भेटतो आता. आणि चिकन खिमा पाववरनं आता माणसं अजून व्हरायटी चालू करायला बोलत आहेत. शिक्षण मी भरपूर वेगवेगळं केलं आहे. मी डिप्लोमा पासआउट पण आहे, त्यानंतर 12वी पण केली आहे, BM ग्रॅज्युएट पण आहे, ॲनिमेशनचे आणि फोटोग्राफीचे कोर्स पण केले पण. आणि कॅफे लाईफमध्ये मी 3 कॅफे आधी सांभाळायचो, मॅनेजर होतो, 1.5-2 वर्ष काढली. त्यानंतर आता हे आपला स्ट्रीट फूड कॅफे मी स्वतः चालू केलं आहे. नोकरीपेक्षा असं मी कंपॅरिझन नाही करणार, पण स्वतःचा बिझनेस असेल तर स्वतः मराठी माणूस उतरला तर आपण आपलं काहीतरी स्वतः देऊ शकतो, हे आपलं एक इच्छा असते. ते मी करतोय. बघूया आता वडिलांच्या आशीर्वादाने. लोकल 18साठी मयुरी सर्जेराव, मुंबई.